हो, मी अनाथ आहे. मला माझ्या आई-वडिलांनी जे करंटमध्ये आई-वडील आहेत, त्यांनी मला गोद घेतलं. पहिलं मी रस्त्यावर राहायचे असे माझे आई-वडील वगैरे म्हणायचे. तर खरं आहे, कारण की जेव्हा मी हा व्हिडिओ बनवली आणि स्वतःचा चेहरा बघत आहे मी सध्या, तेव्हा मला असंच वाटते की मी रस्त्यावरूनच उचलून मला आणलं असेल माझ्या आई-वडिलांनी. कारण की दिवसभर उन्हामध्ये बसू-बसू माझा चेहरा पूर्ण काळा झाला आहे. अर्धा पांढरा, अर्धा काळा, अर्धा लाल. आणि दुसरी गोष्ट, मी 2 दिवसापासून अंघोळ केलेली नाही आहे. तर रस्त्यावर कसे भीक मागतात ते लोकं 15-15 दिवस, 1-1 महिना अंघोळ करत नाही आहे. मी फक्त 2 दिवस अंघोळ नाही केली तर त्यांच्यासारखे दिसायला लागते. म्हणूनच म्हटले मी आहे की मी अनाथ आहे म्हणून. म्हटलं किती साऱ्या मुली ज्या अंघोळ करत नाही, परंतु ते किती सुंदर दिसतात आणि मी 2 दिवस अंघोळ केली नाही तर किती पागलसारखी दिसते. घरामध्ये भातभाजी असूनसुद्धा दुपारी 2 वाजे चिटूरमुटूर काही ना काही खायचा प्लॅन असते. तर माझ्याकडे रामेन पडलेला होता. रामेनसारखे मोठे-मोठे पॉकेट मी घेत नाही. ₹50 मी ह्या फालतू गोष्टीसाठी मी खर्च करत नाही. कारण की ह्याला काही बेनिफिशियल नसते. फक्त हे जिभेचे चोचले असतात. बाकी आपल्या बॉडीसाठी काही बेनिफिशियल नसते. तरीही मी रामेन घेतली. मी म्हणलो पहिल्यांदा एक वेळा ट्राय करते. जीवनामध्ये रामेन ट्राय नाही करीन तर काय करीन? आणि जसेच मी खाल्ले मला समजलं की मी एखादा लेंडी खाल्ली की काय? मी गू खाल्ली की काय? कारण की एवढा गंदा टेस्ट होता. इट इज अ मीठा और थोडासा स्पायसी त्याचा कॉम्बो होता आणि मला गोड बिलकुल खाण्यामध्ये आवडत नाही आणि खूप गंदा होता. मी जीवनात कधीही रामेन खाणार नाही. तुम्हीसुद्धा नको खा. मतलब मी खूप एक्सायटेड दिसत असते, परंतु मी एकच टाईम खाऊ शकते. असेच माझे मिनी ब्लॉग पाहायचे असतील तर प्लीज मला फॉलो करा.